सीमा. अरे आलात का तुम्ही? हो. आणि बघ मी काय काय आणलंय ते. बघू. स्पेशल बर्थडे केक. हे हॅपी बर्थडेच थर्माकोल लेटरिंग. आणि आपल्या शुभ्राच्या वाढदिवसाला येणाऱ्या मुलांना रिटर्न गिफ्ट. हो हो हो, केवढं ते सामान. फारच धडाक्यात वाढदिवस साजरा करायचं ठरवलंय वाटतं तुमच्या लेकीचा. आणि काय ग, ती तुझी लेक नाही का? आहे ना, मी कुठं नाही म्हणाले. पण महेंद्र, एकाच मुलीवर थांबायचा निर्णय जेव्हा तुम्ही घेतलात तेव्हा तरी नाही म्हणाले होते का मी? चिडू बाई, चिडू नका. सीमा, तू मला शुभ्राच्या रूपानं गोड मुलगी भेट दिलीस. बागडत बागडत ती मोठी व्हायला लागली. आणि आज आपण तिचा 6वा वाढदिवस साजरा करतोय. हो ना, खरंच कसे गेले नाही दिवस पटपट. बघता बघता ती 16 वर्षाची होईल, 18 वर्षाची होईल. आणि 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 काय? एक दिवस लग्न करून भुरकन निघून जाईल तिच्या सासरी. अहो काय बोलताय हे? आत्ताची कुठे 6 वर्षाची येते. एवढ्या नंतरच्या गोष्टी आत्ता कशाला बोलायच्या? खूप वेळ आहे अजून त्याला. आज तर तिचा फक्त 6वा वाढदिवस साजरा करतोय आपण. हो ग सीमा, मी कधी कधी भलत्या स्वप्नात हरवून जातो बघ. अनुभव, शुभ्रा कुठे आहे? असेल की बाहेर खेळत. थांबा बघते मी. शुभ्रा, ए शुभ्रा, 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 शुभ्रा. अहो बघा ना जरा शुभ्रा कुठे आहे ती. तिला छान कपडे घालायचे, तिला नटवायचे, अजून किती तयारी व्हायची. शोधा बरं जरा तिला. सीमा, पलीकडच्या गलीत बघ. हा. अगं ती वाढदिवसाला बोलवायला गेली असेल आपल्या मैत्रिणींना. जरा बघा ना तुम्हीच. शुभ्रा. ठरल्याप्रमाणे आपला आजचा दिवस तरी बाहेर पडला, पण फक्त पिण्याचा. त्याच्यानंतरच्या प्रोग्रामचं काय रे? नाही, बहुतेक मला काय वाटतंय या प्रोग्राम मध्ये काही यश येईल असं वाटत नाही मला. यश येणार नाही? अपयश? अजिबात नाही. आजपर्यंत न घडलेली गोष्ट बोलतोस तू. हे बघ माझी, माझ्या शरीराला आता सवय लागली. काही कर, पण आज माझं हे रखरखत शरीर थंड झालंच. सॉरी यार, त्या शीलाला फोन केला, झाली ती एंगेज. त्या रेमीचा तर रेट वाढलाय सध्या. आपल्याला अजिबात परवडणारा नाही तो. परवडणार नाही म्हणजे? पैसे द्यायचे आपण. फोन लाव दिला, कशी मागते ते बघायचं आहे मला. लाव दिला फोन. ठीक आहे, तू म्हणतोस तर लावतो. हॅलो, कोण रेमच काय? कुठं आहेस तू आत्ता? हा, वेळ नाही. ए, पैसे वाढवून देतो पाहिजे तर. तू फोन आण इकडं. इकडं शाली. हे पैशासाठीच करतेस हा सगळं? हा, आणि आम्ही तुला थंड करतोय जे राहिलं. ए हॅलो, कट केला साली ना. त्या नाही, आपला काम हो गया. ते कसं काय? तुझी ती शिला नसली तरी चालेल आणि रेमी बी नसली तरी चालेल. समोर बघ बघ. अरे बघ ना. जॉनी, शुद्धीवर आहेस का तू? हा, अरे कोवळा बछडा खायला निघालीस तू. कळी उमलण्या अगोदरच कुछ करतोस. हे एवढा निर्दय होऊ नको जॉनी. ए, तुला काय करायचं नाजे? का बघ, रात गे बाद गे, आपली कोण थोडीच आहे ती. अरे पण तरी. अरे तू गप्प बस. तापलेला दूध तू गेल्याशिवाय शांत होत नाही. अरे खवळलेला दर्या सुद्धा नासधूस केल्याशिवाय शांत होत नाही. जमिनीखालचा रसरस्ता लावारस सुद्धा भूकंप झाल्याशिवाय शांत होत नाही. जॉनी, अरे विचार कर. हे बघ,
अजूनही वेळ गेलेली नाही. ए बाबा बस कर ना तू हा? ए, श, श, श. ए छकुली ये 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 बा इकडे ये. आम्हाला सांग तुझं नाव काय? शुभ्रा. कुठं चाललीस तू आता? चॉकलेट आणायला. आज माझा वाढदिवस आहे ना. माझे पप्पा खूप सारी खेळणी आणणार आहेत माझ्यासाठी. खूप साऱ्या मैत्रिणी येणार आहेत माझ्या वाढदिवसाला. मग मी त्यांना गोड गोड खाऊ देणार. अरे वा 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 छान 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 हुशार हा. मग चल आपण पण तुझा वाढदिवस साजरा करू. कसा? आम्ही पण तुला खूप खूप खाऊ देणार. खूप सारी खेळणी सुद्धा देणार. चांगले चांगले कपडे देणार. आय्या खरंच काय मज्जा येईल. येणार की नाही? मग मज्जा तर आम्हाला सुद्धा येणार आहे. चला 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 तुला आधी चॉकलेट आणू हा आपण. पण काका चॉकलेटचं दुकान तर तिकडं आहे ना. ते खूप लहान आहे बाळा. त्या दुकानात लहान लहान चॉकलेट आहेत. इकडं फार मोठं दुकान आहे आणि चॉकलेट ही खूप मोठी आहे. छान छान आहे. पण काका इकडं तर सारे शेतच आहे. दुकान नाहीये तिकडं. या शेताच्या पलीकडेच नको मला चॉकलेट. मला भीती वाटतेय. पप्पा मम्मी मला शोधत असतील. घरी जाते मी. तुमचं चॉकलेट नको आहे मला. मम्मी पप्पा मम्मी पप्पा. हे रडू नकोस. तुझा वाढदिवस आम्ही साजरा करणार आहे. तुझा केक आम्हीच कापणार आहे. मम्मी पप्पा सोडा मला सोडा. काय करताय तुम्ही? आई ग आई ग. इकडे शुभ्राच्या घरी तिच्या बर्थडेची जोरदार तयारी चाललेली होती. तिच्या बर्थडेसाठी गल्लीतली मुलं जमायला लागलेली होती. महेंद्र आणि सीमा आपल्या लेकीला इकडे तिकडे शोधू लागले होते. आणि त्याच वेळी घराजवळच्याच शेतवडीत 2 लांडगे या कोवळ्या कळीचे लचके तोडत होते. तिचा कोवळा आक्रोश त्याने तिच्या तोंडात रुमालाचा बोळा घालून बंद केला होता. फुलासारख्या नाजूक शुभ्राच्या कोमल शरीरावर जॉन्या आणि नाझी तुटून पडले होते. महेंद्र, अरे महेंद्र, महेंद्र. कोण? आनंदराव, ही या ना. अगदी अचानकच येणं केलं. म्हणजे महेंद्र? हा, काहीच हरकत नाही. अहो, आज आमच्या शुभ्राचा 6वा वाढदिवस आहे. पण महेंद्र, मी काय म्हणतो, म्हणजे मला आणि अहो, निमंत्रण छोट्या मुलांना. आता आला तसे वाढदिवसाचा केक खाऊनच जा. हो, पण शुभ्रा आहे ना शुभ्रा. इथंच कुठेतरी खेळते ती. शिमा, शुभ्राला हाक मार. हो हो. महेंद्र, अगोदर माझं ऐक. आता काहीही ऐकणार नाही तुमचं. आता शुभ्रा आली की केक कापायचा आणि त्यातला छोटा केक तुम्ही खायचा आणि मगच जायचं. महेंद्र, तुझा उत्साह कळतोय मला, पण मी काय सांगतोय ते ऐक. तुझी शुभ्रा येणार नाही कधीच. काय भाऊजी काय बोलताय? म्हणजे आनंदराव, काय बोलताय तुम्ही? माझी शुभ्रा येणार नाही? काही समजलो नाही मी. महेंद्र, तुला कसं सांगायचं हेच कळेना झालंय मला. आनंदराव, आनंदराव, जे काय बोलायचंय ते स्पष्ट आणि लवकर बोला. मला राहत नाही आता. मला माझ्या शुभ्राला भेटायचं आहे. नाही महेंद्र, तुझी शुभ्रा तुला भेटणार नाही महेंद्र. नाही. काय बोलताय भाऊजी? आनंदराव, काय बोलताय? काय कळतंय का तुम्हाला? प्लीज प्लीज आनंदराव, प्लीज मला सांगा, काय झालंय? काय झालंय माझ्या शुभ्राला? महेंद्र,
मन घट्ट करून ऐक. कुणीतरी नराधमाने तुझ्या शुभ्रावर बलात्कार करून तिला ठार मारलंय. रक्ताच्या थारोळ्यात पडली आहे तुझी शुभ्रा. हे देवा काय केलंस तू हे? अशी कशी माणसं जन्माला घातलीस तू? माझ्यांना माझ्या आज्या 6 वर्षाच्या शुभ्राचे वय सुद्धा कळलं नाही. महेंद्र शांत हो. महेंद्र नेहमी शांत व्हा. माझ्या फुलासारख्या पोरीचं लचकत ओढण्याच्या अक्षराने आनंदराव, हे काय ऐकतोय मी? या माझ्या मुलीला जगाची ओळख होण्या अगोदरच उद्ध्वस्त केली या नवाधमानी. माझ्या या गोंडस पाखराला पंख फुटण्या अगोदरच मुंडक छाटलं या नालायकाने. आनंदराव काय म्हणू या वासनेनं परमतलेल्या समाजाला, ज्यानं कोवळ मूल सुद्धा समजत नाही. त्यांचं काळीच दगडाचं बनवलं या देवानं. आनंदराव, कामावरून तपून बाबून घरी आल्यावर माझी शुभ्रा तेव्हा पळत येऊन माझ्या गळ्याला बिलगायची. तेव्हा दिवसभराचा तकवा कुठल्या कुठं पळून जायचा. महेंद्र शांत व्हा. हो, यांना कामावरून यायला जरा जरी वेळ झाला ना तरी मागं फिरायची माझ्या मम्मी पप्पा अजून कसे आले नाही, कधी येणार ते सांगा म्हणून भर फिरायची. मोठी झाल्यावर मी डॉक्टर होणार म्हणायची. माझ्या निष्पाप मुलीचा बळी घेणारा त्या नराधमानं देवानं आजपर्यंत जिवंत तरी कसं ठेवलं म्हणते मी. शिवा, अगं असं कसं तू कसं ताट वाढून ठेवलं आपल्या समोर. शुभ्राबद्दल काय काय स्वप्न बाळगली होती आपण उराची. त्या साऱ्या स्वप्नाचा पार चक्काचूर झाला. किंवा चक्काचूर झाला. शुभ्रा, आपली सारी स्वप्न पायदळीत तुडवली गेली या नराधमाकडून. आपलं लेकरू आता कधीच दिसणार नाही हो. सारखी अचानक कशी गायब झाली तू शुभ्रा? शांत व्हा. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली शुभ्रा पाहून तिची आई सीमा तर कोसळलीच. महेंद्र आपल्या लाडक्या लेकीच्या कलेवराकडे पाहून धाय मोकलून रडत होता. माणसं जमू लागली. पोलिसांना कळवलं गेलं. पोलिसही आले. घटनेपूर्वी रस्त्यावर शुभ्राला पाहिलेल्या लोकांनी ती जॉन्यासोबत होती ही माहिती पोलिसांना दिली. पंचनामा झाला. गगनाला भिडणाऱ्या आक्रोशानं पाहणाऱ्यांच्या काळजाला घर पडू लागली. शुभ्राचं कलेवर घरी आणून अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आलं. इकडे पोलिसांनी तपासाची यंत्रणा गतिमान केली आणि काही तासातच पोलीस गुन्हेगारांजवळ पोहोचले. लाज नाही वाटत? मारू नका साहेब, मारू नका. लाज नाही वाटत? हे असली कृत्य करताना मनाची नाही तर जनाची जन असते. नाही साहेब, काय नाही? आम्ही काही नाही केलं साहेब. काय नाही केलं? काय नाही केलं? सोडून माणूस केला काळीमा फासणार कृत्य केलं. नाही हो साहेब. साहेब नाही. वेगळ्या ठोकाय ना
पोलिसांचा महाप्रसाद देत थिंडे काढूया यांचे. ठोका बेड्या. थांबा इन्स्पेक्टर, थांबा. अहो काय करताय हे? कोण कोण आहेस तू? अशाच प्रकारच्या अत्याचाराला बळी पडलेली मी, दिल्लीची निर्भया. काय? मीच कोपार्डीची अमृता सुद्धा, आणि मीच रिंकू पाटील, आणि मीच आत्ताची ही शुभ्रा. इन्स्पेक्टर साहेब, अहो नका बेड्या ठोकू यांना. म्हणजे तुम्ही यांना बेड्या ठोकून द्याल पोलीस स्टेशन मध्ये, मग पंचनामा होईल, मेडिकल रिपोर्ट्स येतील, मग तुम्ही चार्जशीट दाखल कराल, कोर्टात केस उभी राहील. पण हे सगळं तर करावंच लागतं निर्भया आम्हाला. होय, पण हे सगळं करेपर्यंत हे म्हातारे होतील. या नराधम गुन्हेगारांना तोपर्यंत आपल्या सरकारी खर्चानं पोसावं लागेल, आणि कदाचित एखादा